महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नावाचा जिल्हा असताना हे राजकीय वातावरण एवढ्या लवकर शांत होईल असं खरंच वाटतं का तुम्हाला? संदीपजी गिरे यांची राजकीय अस्तित्वाची लढाई ही पणाला लागली होती, पण काल नुकत्याच सुधीर भाऊंनी केलेल्या वक्तव्याने चंद्रपुरातलं राजकीय वातावरण हे परत तापलेलं आहे. नमस्कार, मी अंकुश दारवेकर अनकवर्ड टॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, त्याचे निकाल देखील जाहीर झाले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महायुतीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं आणि हे राजकीय वातावरणचं वादळ हे शांत झालं. खरंच शांत झालं असं वाटतंय का? महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर नावाचा जिल्हा असताना हे राजकीय वातावरण एवढ्या लवकर शांत होईल असं खरंच वाटतंय का तुम्हाला? मित्रांनो, दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा ही म्हण आपण फार पूर्वीपासून ऐकलेली आहे आणि या म्हणीचं उदाहरण चंद्रपूर महापालिकेमध्ये तंतोतंत खरं ठरलं हे खरं आहे. चंद्रपुरात दोन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. या वादाचा परिणाम म्हणजे कोणत्याच पक्षाला बहुमतापर्यंत जाता आलं नाही, तो जादुई आकडा गाठता आला नाही. काँग्रेसला 30, भाजप आणि शिवसेना मिळून 24 असे मिळून कोणाला 34 हा आकडा गाठता आलेला नाही. त्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीपजी गिरे. तुम्हाला माहिती आहे, संदीपजी गिरे यांची राजकीय अस्तित्वाची लढाई ही पणाला लागली होती आणि त्यासोबतच संदीपजी गिरे आणि उबाठा यांनी जे चंद्रपुरामध्ये कमबॅक केलेलं आहे त्याची दाद द्यावी लागेल. त्यांचे आलेले 6 नगरसेवकच ठरवू शकतात की चंद्रपूर महापालिकेला कोणाचा महापौर बसेल. काँग्रेसचे 30 नगरसेवक निवडून आल्यानंतर अनेकांना वाटलं की महापौर हा काँग्रेसचाच बसेल, पण काल नुकत्याच सुधीर भाऊंनी केलेल्या वक्तव्याने चंद्रपुरातलं राजकीय वातावरण हे परत तापलेलं आहे. त्यावरती आपण चर्चा करूच, पण त्या अगोदर हे एक क्लिप बघा. ही 34च्या वरती मॅजिक फिगरला पोहोचेल असा विश्वास आहे. सत्ता गेली असं म्हणता येणार नाही. मी जसं आता सांगितलं की महापौर बनवण्याची संधी जनतेने दोघांनाही दिली आहे, त्यामुळे आपापल्या परीने प्रयत्न करून महापौर आम्ही बनवू. आणि तुम्हाला माहिती आहे की सुधीरभाऊ मुनगंटीवार हे चाणक्य नीतीमध्ये प्रबळ आहेत आणि सद्यस्थितीमध्ये चंद्रपुरामध्ये भाजपाचाच महापौर बसेल या हालचालींना देखील वेग आलेला आहे आणि विजय रॅलीनंतर अपक्ष उमेदवार आणि काही काँग्रेसचे उमेदवार देखील हे मिस्टर इंडिया झालेले आहेत. मिस्टर इंडिया म्हणजे गायबच झालेले आहेत. सध्या चंद्रपुरातील राजकीय संबंध बघता काल सुधीर भाऊंनी केलेल्या वक्तव्याला नजरअंदाज करता येणार नाही आणि हे सगळ्या जनतेला ठाऊक आहे. सध्या सत्तेचं समीकरण बघता भाजप जादुई आकड्यापासून फक्त 10 ने दूर आहे. उबाठाचे आणि वंचितचे 8 आणि अपक्ष 2 असे मिळून 10 नगरसेवकांना भाजपामध्ये आणण्यात जर यश मिळालं तर हे सुधीर भाऊंचं आणि भाजपाचं चंद्रपुरातलं सगळ्यात मोठं यश असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, महापौर पदाचा हा गुंता लवकरच येत्या 1-2 दिवसात सुटेल, पण त्यामध्ये सरळ सोपी वाटणारा काँग्रेसचा महापौर बसेल की सुधीर भाऊंची चाणक्य नीती चालेल हे बघण्यायोग्य आहे. आपल्याला चंद्रपुरात कोणाचा महापौर पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, अशा अनेक मुद्द्यांवरती आपण परत चर्चा करत राहूया. त्यासाठी आम्हाला तुमची साथ महत्त्वाची आहे. तोपर्यंत नमस्कार.